नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच काही राजकीय घडामोडी सविस्तरपणे। दिल्लीतील बैठकीमध्ये महायुतीचं जागावाटप निश्चित झालेलं आहे। महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला हा लवकरच जाहीर होणार आहे। दिल्लीमध्ये अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची 2 तास खलबत झाली, तर शिवसेनेकडील काही जागांची अदलाबदल करण्याच्या अमित शहांनी सूचना दिलेल्या आहेत अशीही सूत्रांकडून माहिती मिळते आहे। आणि दिल्लीतील बैठकीनंतर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे मुंबईमध्ये परतलेले आहेत। तर दिल्लीच्या बैठकीमध्ये जागावाटप ठरलं अशी चर्चा आहे। दिल्लीमध्ये अमित शहांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची ही बैठक झाली। अमित शहा, शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये रात्री 2 तास खलबत झाली आहे आणि 2 तासांच्या चर्चेनंतर महायुतीचं जागावाटपही निश्चित झालं। महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच जाहीर होणार आहे। भाजपने केलेल्या सर्व्हेवर बैठकीमध्ये सविस्तर चर्चाही करण्यात आली आणि सर्व्हेनुसारच जागावाटप ठरल्याची महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा आहे। शिवसेनेकडील काही जागांची अदलाबदल करण्याच्या सूचना अमित शहांनी दिल्या असं सूत्रांकडून कळतंय। भाजपचे काही विद्यमान खासदारही बदलले जाण्याची शक्यता आहे अशीही एक महत्त्वाची माहिती सूत्रांकडून मिळतेय। अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, हा फॉर्म्युला काय असू शकतो? खरं तर निकिता, सर्व्हे आणि मेरिटनुसारच उमेदवार दिली जातील ही रात्रीच्या बैठकीत एकमेव निर्णय झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून समजते। कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा हे दोघेही त्यावरच ठाम होते आणि त्यामुळेच शिवसेनेतले काही उमेदवार बदलण्याचा जो सल्ला आहे तो मुख्यमंत्र्यांना अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी देखील दिलेला आहे। कालच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। आता काल जो फॉर्म्युला ठरलेला आहे तो फॉर्म्युला, त्याची जी चर्चा आहे ती येत्या CEC मध्ये होणार आहे। म्हणजे सेंट्रल इलेक्शन कमिटीची भाजपची जी बैठक आहे ती कदाचित 11 तारखेला होऊ शकते। त्या बैठकीमध्ये यावर अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल आणि मग भाजपची जेव्हा दुसरी यादी अधिकृतरित्या जाहीर केली जाईल त्यावेळेला महाराष्ट्रातल्या उमेदवारांची आणि मतदारसंघांची नावं जी आहेत ती जाहीर केली जाऊ शकतात। काल जेव्हा बैठक सुरू झाली होती त्यावेळेला पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव दिले, नंतर अजित पवार यांनी प्रस्ताव दिले, नंतर विस्तृतपणे या सगळ्याबाबत चर्चा झाली आणि सुरुवातीला एकनाथ शिंदे हे बैठकीमधून बाहेर पडले, नंतर अजित पवार बाहेर पडले आणि मग अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आणि जे पी नड्डा आणि चंद्रशेखर बावनकुळे या चौघांची पुन्हा एक बैठक झालेली आहे काही वेळाची। त्यामध्ये राज्यातल्या भाजपच्या संदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाली बरोबर आहे। आणि आता हा फॉर्म्युला नक्की काय असू शकतो याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। तुर्तास